होतंय. सुप्रीम कोर्टाने असं म्हटलंय की नकाशावर उत्तराखंड हिमाचल राहतील की नाही शंका आहे. तो खडक कोणत्या प्रकारचा आहे आपण बघतोय. हिमालयमधला अतिशय ठिसूळ खडक आहे. तिथं 60-60 बोगदे, 90 धरणं. मग 2 धरणं वाहून जातात तेव्हा तुम्ही पूर्वी केलेला जो तुमचा विकासाचा अहवाल आहे ना, जे प्रॉफिट तुम्ही बुक केले होते त्याचं काय झालं असं कोण विचारायचं. जोशीमठ 9 इंचानं खचलाय, 9 सेंटीमीटरनं खचलाय. कर्णप्रयाग सगळे तिकडचे हे खचत आहेत. सेंटर फॉर सायन्स अँड एन्व्हायरमेंटने एक नकाशा तयार केला आहे. उत्तराखंड आणि हिमाचलमध्ये आपत्ती कुठं येतात, जिथं हे सगळे झालेले आहेत ना तिथं एकेका वर्षामध्ये हजार लँडस्लाईड झालेले आहेत. उत्तराखंडमधनं 10 लाख लोकांनी स्थलांतर केलं आहे. म्हणजे रेणी जे गाव आहे चिपको आंदोलनाचं उगमस्थान, तिथं 2 म्हाताऱ्या राहतात फक्त. आता सगळे जण तरुण निघून गेले. ही आपली वाटचाल आहे. काय आहे की हे जे काही बुद्धिवंत आहेत त्यांना बुद्धिवंत म्हणून असं बाजूला ठेवून टाकलं आणि आपल्याला पाहिजे तसं केलं तर एक आंबील नाला पुण्यातला तुम्हाला 24-25 कोटीला खड्ड्यात घालतो, पण कोणालाच काही त्याचा फरक पडत नाही. अकाउंटेबिलिटी आपल्याकडे नेमकी काय आहे, कोण कोणाला विचारतं. हरित क्रांती नेमकं काय होतं. एक सरकारी